सुरू करू? हो. येस. मी नंतर सांगेन ना तेव्हा बंद कर असं म्हणजे. स्टार्ट सुरू आहे ना, ऑनलाईन लाईव्ह आहे. व्याख्यान शृंखलेत सर्वांचे स्वागत आणि सर्वांना जय भीम. शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने शिक्षणाच्या प्रश्नावर व्याख्यान शृंखला आपण घेत आहोत. आतापर्यंत शिक्षणाच्या तात्विक आणि व्यावहारिक प्रश्नावर आपली 10 व्याख्याने झालेली आहेत. नुकतेच भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले आहे. या धोरणाबद्दल समाजाची धारणा संमतीची घडवण्यात येत आहे. काय हे धोरण जनतेच्या कल्याणाचं आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधणे गरजेचे आहे. सत्यशोधक शिक्षक सभा, शिक्षण संघर्ष समिती विदर्भ, अखिल भारत शिक्षा अधिकार मंच या संघटनांच्या माध्यमातून गेली वर्षभर प्रबोधनाची प्रक्रिया सातत्याने राबवल्या जात आहे. काही अभ्यासकांच्या मते हे धोरण सामान्य जनतेच्या हिताचे नाही आणि म्हणून हे समजून घेणे आपले कर्तव्य बनते. यासाठी शिक्षण प्रबोधन समितीने राष्ट्रीय शिक्षण धोरण कुणाच्या बाजूचे आहे हे समजून घेण्यासाठी विशेष व्याख्यान शृंखलेचं आयोजन केलेलं आहे. यात एकूण सलग 6 व्याख्यानं घेतल्या जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण हे आज आपलं पहिलं व्याख्यान इथे देणार आहेत. प्राध्यापक दिलीप चव्हाण सर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. शिक्षणावर त्यांचा व्यासंग आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय शिक्षणातील जाती संघर्ष, शिक्षणातील स्त्री संघर्ष, समकालीन भारत, जाती अंताची दिशा इत्यादी पुस्तके लिहिलेली आहेत. याशिवाय विविध नियतकालिकात सतत ते लिखाण सुद्धा करत असतात. लॉकडाऊनच्या परिस्थितीत शिक्षण व इतर विषयावरही त्यांची व्याख्याने सुरूच आहेत. महाराष्ट्रात जैविक बुद्धिजीवी म्हणून त्यांची ओळख आहे. सत्यशोधक शिक्षक सभेच्या वैचारिक वाटचालीत त्यांचे मोठे योगदान आहे. मला आशा आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आजच्या या व्याख्यानात त्यांच्या व्यासंगाचा परिचय आपल्याला होईलच. मी या शृंखलेमध्ये डॉक्टर प्राध्यापक दिलीप सरांचं स्वागत करते आणि त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद. आपण सुरुवात करीत आहोत. या शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या या व्याख्यान मालेमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वजण जाणतो की 4 दिवसांपासून भारतामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या शिक्षण धोरणाची चर्चा सुरू आहे. हे धोरण भारत हा विशिष्ट अशा महामारीने ग्रस्त असलेल्या काळात जाहीर करण्यात आलं. मागेही जेव्हा या धोरणाला मंजुरी देण्यात आलेली होती तेव्हा कुठल्याही प्रकारची चर्चा ही फारशी लोकसभेमध्ये न घडवून आणता ते धोरण लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेलं होतं, म्हणजे संसदेमध्ये पारित करण्यात आलेलं होतं. आता कोविड-19 या महामारीने संपूर्ण जग हे एका संकटात सापडलेलं आहे. भारत त्याला अपवाद नाही आणि भारतामध्ये सुद्धा लॉकडाऊन वगैरे जाहीर करण्यात आलेलं असताना
ज्या अनेक गोष्टी घडत आहेत. रेल्वे खात्याचं खाजगीकरण होत आहे. अनेक मोठे मोठे निर्णय हे घेतले जात आहेत. कोणी एकेकाळी संरक्षण खात्याचं खाजगीकरण होऊ देणार नाही असं म्हणणारे पक्ष जेव्हा सरकारात आले तेव्हा राफेल हे मोठे गाजत वाजत ते विमानं आता भारताच्या धावपट्टीवरती स्थिरावलेले आहेत. अशा या संकट समयी अचानकपणे सरकारने घोषणा केली की भारताचं शिक्षण जे आहे ते आमूलाग्र बदलणार आहे आणि त्याविषयीचे अहवाल हे मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी आणि या भाषांमध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. हे एक प्रकारचं राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. यापूर्वी कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली जो अहवाल सादर करण्यात आलेला होता त्या अहवालामध्ये त्या अहवालाला राष्ट्रीय शिक्षण मसुदा असं म्हटलं गेलेलं होतं. आता तो राष्ट्रीय शब्द जाऊन त्याच्या जागी नवं असं म्हणण्यात आलेलं आहे आणि कस्तुरीरंगन समितीच्या अहवालावरती आधारलेला एक 60 पानांचा मसुदा हा HRD मिनिस्ट्रीने प्रस्तुत केलेला आहे. तो वाचण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासोबतच या मसुद्याचा सारांश हा अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एक प्रश्न आहे ज्यापासून मी सुरुवात करेल. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे अहवाल, शिक्षण विषयक अहवाल हे सादर करण्यात आले आणि असं म्हटलं जातं की भारताच्या शिक्षणाचा इतिहास हा अशा अहवालांचा इतिहास आहे. तुम्ही B.Ed. M.Ed. चे शिक्षणाचे पुस्तकं चाळून बघा. तुमच्या असं लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणावरती अहवालांची यादी, जंत्री ही या पुस्तकांमध्ये असते. एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यांचं नाव आहे प्राध्यापक ND पाटील. ते चिडून एकदा असं म्हणाले की भारताच्या शिक्षणाचा इतिहास हा कमिशन्स आणि ओमिशन्सचा इतिहास आहे. कमिशन म्हणजे आयोग, ओमिशन म्हणजे वगळवणूक. म्हणजे भारतामध्ये काय झालं तर भारतामध्ये अनेक आयोग नेमल्या गेलीत आणि शेवटी काय झालं तर मोठ्या समूहाला शिक्षणापासून वगळलं गेलं, शिक्षणापासून वंचित केलं गेलं. तुम्ही जर जागतिक पातळीवरती भारताच्या शिक्षणाची स्थिती बघू जाल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण अशा देशामध्ये राहतो आहोत ज्या देशाची शिक्षण व्यवस्था ही जगामधल्या सर्वात निकृष्ट अशा शिक्षण व्यवस्थांमध्ये गणली जाते. मी तुमचं लक्ष 2010 मध्ये ग्लोबल एज्युकेशनल मॉनिटरिंग रिपोर्ट या एका अहवालाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. मी जी तुम्हाला माहिती देईल ही माहिती तुम्ही सहजपणे इंटरनेटवरून तपासू शकता. मी जे दावे करेल या व्याख्यानामध्ये ते दावे हे तपासण्यासाठी खुले असतील. जर माझं चुकत असेल तर मी तो दावा मागे घेईल, ती माहिती मागे घेईल. ग्लोबल एज्युकेशनल मॉनिटरिंग रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं की भारताचा जो स्तर आहे शिक्षण विषयक अहवालाचा, शिक्षण विषयक गुणवत्तेचा, तो जगामधल्या सर्वात तळच्या अशा ठिकाणी आहे. वर्ल्ड बँकेने सांगितलं की जगामधल्या सर्वात जास्त निरक्षर हे भारतामध्ये आहेत. जगातल्या सर्वात जास्त निरक्षर स्त्रिया भारतामध्ये आहेत.
अलीकडच्या काळामध्ये एक पाहणी करण्यात आली की सर्वाधिक चांगले विद्यापीठ कोणते आहेत. दरवेळी ही पाहणी होते. तर पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये भारत येत नाही, पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये भारत येत नाही, पहिल्या 300 विद्यापीठांमध्ये भारतातल्या 5 किंवा 6 संस्था येतात. त्यातली जी भारतातली सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था जी असते ती 251-52व्या क्रमांकावर असते. एक अशी पाहणी करण्यात आली की जगामधले सर्वात जास्त उद्धृत केले गेलेले संशोधक म्हणजे मोस्ट साइटेड स्कॉलर्स, ज्यांचं संशोधन चा दाखला हा इतर लेखक देतात त्यांच्या लेखनामध्ये, संशोधनामध्ये, रिसर्च पेपर्समध्ये, बुक्समध्ये. असे 4000 जे सर्वात जास्त उद्धृत केलेले संशोधक आहेत, त्यामध्ये भारतातले 10 संशोधक केवळ होते. ही उच्च शिक्षणाची आजची स्थिती आहे. असर या नावाने अहवाल प्रसिद्ध झाले, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेबाबतचे. या अहवालांनी भारतीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे पुरते वाभाडे काढलेले आहेत. इन्फोसिसचे संचालक त्या काळचे नारायण मूर्ती यांना बँगलोरमधल्या एका राष्ट्रीय विज्ञानाच्या एक संशोधन संस्थेने पदवी प्रदान करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. त्यांनी आरोप केला की भारतामध्ये एवढी विद्यापीठं आहेत, संशोधनपर संस्था आहेत, यापैकी कोणत्याही संस्थेने सामान्य माणसांच्या घरामध्ये उपयुक्त ठरेल असं एकही टूल, असा एकही शोध, एखादी वस्तू ही शोधून काढलेली नाही. मी आता तुमच्याशी बोलतो आहे, स्मार्टफोन आहे, माझ्यासमोर कॉम्प्युटर आहे, त्यासाठी मी एक हेडफोन्स वापरतो आहे. तर यातला कोणताही शोध हा भारतीय वैज्ञानिकांना लावता आलेला नाही, अशी खंत नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलेली होती. तर हे जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी निरीक्षणं आहेत, जे अहवाल आहेत, जे निर्देशांक आहेत, हे वारंवार भारतातल्या सत्ताधारी वर्गाला सांगत होते की तुम्ही लवकर तातडीने काही पावलं उचला, ज्यामुळे भारतामधला जो सामान्य वर्ग आहे, सामान्य जनता जी आहे भारतातली, तिच्या शिक्षणाचा प्रश्न हा सोडवता येईल. पण भारतामध्ये असं घडलं नाही. आपण आज अशा एका देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये एक निकृष्ट अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आहे. शाळा जवळपास ह्या अपात्र बेदखल होत चाललेल्या आहेत आणि ट्युशन आणि क्लासेसनी शाळांची आणि महाविद्यालयांची जवळपास जागा घेतलेली आहे. 10वी, 11वी, 12वी जर तुम्ही शिक्षण पाहिलं तर हे आपल्याला लक्षात येतं. मी नांदेड शहरामध्ये राहतो, ज्या शहरामध्ये ज्युनियर कॉलेजेसमध्ये फारसे क्लासेस होत नाहीत आणि जवळपास 30,000 विद्यार्थी 11वी 12वीच्या विज्ञानच्या कोचिंग क्लासेससाठी येतात. इथे 100 पेक्षा जास्त मोठ्या कोचिंग क्लासेस नांदेडमध्ये चालवली जातात. तर एक निकृष्ट अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था भारतामध्ये अस्तित्वात आहे. एका अभ्यासकाने असं लिहिलं की भारतामधल्या IITs मधून वैज्ञानिक का तयार होत नाहीत? टेक्नोक्रॅट्स तयार होतात, तंत्रज्ञ तयार होतात, वैज्ञानिक तयार होत नाहीत. तर त्यांनी असं विश्लेषण केलं की आपल्याकडे ज्या JEE वगैरे ज्या परीक्षा होतात, इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम्स होतात, त्या स्मरणशक्तीवरती आधारलेल्या असतात, पाठांतरावरती आधारलेल्या असतात. म्हणजे MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात आणि तुम्हाला फक्त 4 पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा असतो. तर अशा अत्यंत यांत्रिक अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचं मूल्यमापन केलं जातं, म्हणजे ते तपासलं जातं.
त्या प्रक्रियेमध्ये ज्ञान किती तपासलं जातं आणि स्मरणशक्ती किती तपासली जाते, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. तर असे अनंत प्रश्न हे खरं तर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची, तर मग वारंवार विविध अशा प्रकारचे आयोग स्थापन केले जातात आणि त्यांचे अहवाल जाहीर केले जातात. डॉक्टर अनिल सदगोपाल हे भारतामधले एक महत्वाचे शिक्षण तज्ञ आहेत. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय, तो असा आहे की सरकारी जे शिक्षण धोरण असतं त्याचं आपण वाचन कसं केलं पाहिजे. एखादा अहवाल असतो, एखादं सर्क्युलर असतं, एखादा शासनाचा निर्णय असतो, विद्यापीठ, वेगवेगळे शिक्षण संचालक, उपसंचालक यांचे निर्णय असतात, काही सर्क्युलर्स असतात. तर त्यांचं असं मत आहे की शासकीय धोरण म्हणजे स्टेट पॉलिसी ही सामान्यपणे लोकांना समजत नाही. तर ती समजून घेण्याची पात्रता ही आपल्याला आपल्या अंगी बाणवावी लागेल. अशा प्रकारची स्टेट पॉलिसी समजून घेण्यासाठीची जी पात्रता आहे ती आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी कोणतंही प्रशिक्षण भारतामध्ये दिलं जात नाही. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमधून अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही. कोणतंही विद्यापीठ नाही, संस्था नाही जी आपल्याला पॉलिसी कशी वाचायची, हाऊ टू रीड अ स्टेट पॉलिसी म्हणजे स्टेट पॉलिसी कशी वाचायची याविषयीचं प्रशिक्षण देत नाही. मग हे प्रशिक्षण आपल्याला आता तरी स्वतःला करून घ्यावं लागेल. त्यासाठी एकतर तुम्हाला सामाजिक चळवळींची मदत होऊ शकते, शिक्षण विषयक चळवळींची मदत होऊ शकते. त्यांनी निर्माण केलेलं साहित्य उपयोगी ठरू शकतं. सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक विज्ञाने जे आहेत, म्हणजे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अलीकडच्या काळामध्ये सांस्कृतिक अभ्यास, स्त्री अभ्यास, या विद्याशाखांच्या माध्यमातून आपण एक चिकित्सक दृष्टिकोन एक स्वतःचा घडवू शकतो आणि त्या दृष्टिकोनाच्या आधारे आपण सरकारचं जे शैक्षणिक धोरण असतं त्याचं वाचन करू शकतो. ही जर पात्रता आपण आपल्या अंगी बाणवली नाही तर मग शासनाने प्रस्तुत केलेले जे अहवाल असतात, सत्ताधारी वर्गाने जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली असते ती अतिशय त्रोटक माहिती असते. अचकट विचकट रूपामध्ये अलीकडच्या काळामध्ये स्मार्टफोन मधून ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि बऱ्याच वेळा निनावी आलेल्या ज्या पोस्ट्स असतात त्या आपल्या मनाचा, आपल्या विवेकाचा, आपल्या विचार करण्याच्या क्षमता आपलं मत तेव्हा खरं तर आपण आपलं मत बनवलेलंच नसतं, तर आपण कुठल्या तरी दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पित असतो. आपण कुठल्या तरी दुसऱ्याचं मत हे स्वतःचं मत हे समजत असतो. मी एक उदाहरण घेईल, त्या उदाहरणाच्या आधारे आपण काहीसं समजून घेऊ. आपल्या देशामध्ये जो शैक्षणिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे तो काही केवळ पहिला अहवाल नाही, अनेक अहवाल आहेत. मेकॉलेचा जो खलिता आहे त्याचा उल्लेख वारंवार केला जातो. त्याच्याही आधी अनेक प्रकारचे मिनिट्स, अनेक प्रकारचे रिपोर्ट्स हे लिहिण्यात आलेले होते. ॲडमचा अहवाल होता, त्याच्या आधी चार्ल्स ग्रँट यांचं एक खलिता होता, मोठं एक पत्र होतं, मोठं एक पुस्तक होतं जे भारताच्या शिक्षणावर लिहिलं गेलं होतं. मग मेकॉले आहे, त्यानंतर मग वूडचा डिस्पॅच आहे, चार्ल्स वूड यांचा खलिता आहे. त्यानंतर खूप मग आपण हंटर कमिशन पाहतो, नंतर कर्झनच्या काळात काही घडलं. असा खूप मोठा इतिहास आहे आधुनिक काळातल्या शिक्षण विषयक संपूर्ण चर्चेचा. आणि स्वातंत्र्य काळात देखील खूप अहवाल आलेत. तर हा काही पहिला अहवाल नाही. तर मागचा सगळ्यात महत्वाचा अहवाल जो होता तो राजीव गांधी हे पंतप्रधान असताना 1986 मध्ये आलेला
एक पॉलिसी होती, तिला देखील न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटलं जातं. आजचं धोरण जे आहे ते न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, पण एक न्यू एज्युकेशन पॉलिसी 1986 मध्ये आली होती. तर राजीव गांधींनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करायची आहे. त्या शाळेला नाव देण्यात आलं जवाहर नवोदय विद्यालय. आता हा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती अर्थसहाय्य दिलं गेलं आणि याचं एक विश्लेषण हे अमेरिकेतले एका संस्थेचे अभ्यासक हे भारतामध्ये आले होते 1990च्या आसपास. त्यांचं नाव आहे मायरन विनर आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे द चाइल्ड अँड द स्टेट इन इंडिया. या पुस्तकामध्ये त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाचं एक मोठं विश्लेषण सादर केलं आणि सप्रमाण असं मांडलं की 1986, 87 आणि 87, 88 या 2 आर्थिक वर्षांमध्ये जेवढा निधी हा साधारणपणे 550 अशा जवाहर नवोदय विद्यालयांसाठी राखून ठेवण्यात आलेला होता, तो उर्वरित जी शाळा होती, ज्या लाखो शाळा होत्या भारतामधल्या, त्या शाळांसाठीच्या एकूण तरतुदी एवढा हा निधी होता. तर हे एक धक्कादायक संपूर्ण माहिती ही मायरन विनर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिली. भारताचा शिक्षण प्रश्न समजून घेण्यासाठी मायरन विनर यांचं द चाइल्ड अँड द स्टेट हे एक महत्वाचं पुस्तक मानलं जातं. त्यांनी असं एक विधान केलं प्रस्तावनेमध्ये की ते असं म्हणतात की मी असा देश पाहिला नाही ज्या देशामधला सत्ताधारी वर्ग हा स्वतःच्याच देशामधल्या बालकांविषयी एवढा असंवेदनशील असेल. तर ही पराकोटीची असंवेदनशीलता जी आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अनुभवली की कोट्यावधी मजूर खरं तर ते ज्या शहरांमध्ये राहत होते त्या शहरांमध्येच त्यांना पुरेशा सुविधा सवलती ह्या पुरवायला पाहिजे होत्या त्या राज्य सरकारांनी. आपण महाराष्ट्र नाही आहोत, केरळ नाही आहोत, मणिपूर नाही आहोत, आपण काश्मीर नाही आहोत, पंजाब नाही आहोत, आपण भारत आहोत. त्यामुळे बिहारचे मजूर जर महाराष्ट्रात असतील आणि महाराष्ट्रातले मजूर जर गुजरातमध्ये असतील तर त्या राज्यांनी त्यांची तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे होती जेवढी एक भारताचा नागरिक म्हणून भारत सरकारने घेणे अपेक्षित आहे. पण तसं घडलं नाही. पार्टिशन नंतरचं सर्वात मोठं रिव्हर्स मायग्रेशन आपण एप्रिल महिन्यामध्ये अनुभवलं. कोट्यावधी कामगार हे पायी चालत त्यांच्या गावी गेले आणि ते जे घडत होतं त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एखाद्या देशाचे सरकार, राज्य किंवा केंद्र पातळीवरचे सरकार हे किती असंवेदनशील असू शकतात याचा प्रत्यय भारतीय सामान्य जनतेला आला. तर अशाच प्रकारची एक असंवेदनशीलता ही खरं म्हणजे या अहवालामध्ये दिसून येते. तुम्ही जर वृत्तपत्रांचे जर बातम्या वाचल्या, अग्रलेख वाचले आणि विशिष्ट अशा लोकांच्या मतांना जे प्राधान्य देण्यात आलं सरकारी माध्यमांमधून आणि खाजगी वृत्तपत्रांमधून देखील ते जर वाचलं तर तुमचा असा भ्रम तयार होईल की हे जे शिक्षण धोरण आहे यातून भारतामध्ये मोठी क्रांती घडणार आहे. हा पहिला दावा नाही आहे. 10 वर्षांपूर्वी कपिल सिब्बल हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट आहेत. कपिल सिब्बल काँग्रेसचे पुढारी आहेत, HRD मिनिस्टर होते. त्यांनी असंच मनमोहन सिंग सरकार असताना एक शैक्षणिक धोरण जाहीर केलं आणि हे पण जाहीर केलं की 100 दिवसांमध्ये भारतामधलं शिक्षण हे आमूलाग्र बदललेलं असेल. तर 100 दिवस झाले, 1000 दिवस झाले तरी देखील शिक्षण व्यवस्था बदललेली नाही. ती अधिकाधिक रसातळाला चाललेली आहे. कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे यांचं महत्व वाढत आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. ड्रॉप आउटचं प्रमाण आपण कमी करू शकलेलो नाही. आणि अजूनही या अहवालामध्ये अडल्ट एज्युकेशन विषयी कितीतरी परिच्छेद लिहावे लागतात 60 पानांमध्ये. याहून आपण 70 वर्षांमध्ये अडल्ट एज्युकेशनचा प्रश्न कसा सोडवू शकलेलो नाही हे देखील सिद्ध होतं. तर मी अनिल सदगोपाल यांच्या एका अपेक्षेकडे येईल. ते असं म्हणतात की सामान्यपणे जे शिक्षक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे शिक्षक संघटनांचे पुढारी आहेत,
त्यांना स्टेट पॉलिसी ही वाचता यायला पाहिजे. मी यावर विचार केला आणि मी अशा निष्कर्षाप्रत आलो की कुठलंही जेव्हा धोरण तुमच्या पुढे मांडलं जातं तेव्हा आपण त्या धोरणाला किमान 2 प्रश्न विचारण्याची एक तयारी ठेवली पाहिजे. पहिला प्रश्न असा आहे की या धोरणामध्ये नेमकी कोणती विचार प्रणाली प्रतिबिंबित झालेली आहे. आता विचार प्रणाली ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल. मी या संकल्पनेच्या खोलात जाणार नाही, फक्त एका युरोपमधल्या विचारवंताचं नाव घेईल. लुई अल्थुझर हे ते विचारवंत आहेत फ्रान्समधले, ज्यांनी असं मांडलं की शिक्षण विषयक प्रत्येक टेक्स्ट म्हणजे संहिता हिच्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची विचार प्रणाली ही लपलेली असते. त्यांनी शाळेला आयडिओलॉजिकल ॲपरेटस असं म्हटलेलं आहे. शाळा म्हणजे कुठलीही शिक्षण संस्था. तर शिक्षणामध्ये एक विचार प्रणाली ही लपलेली असते, ती आपल्याला शोधावी लागेल. ती थोडीशी लपलेली असते, आपल्या सहजासहजी ती लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा अनेक अहवाल, अनेक मतं ही खूप गोंडस, समाज उपयोगी वाटतात. असं वाटतं की यातनं भारताची परिस्थिती बदलेल वगैरे, पण वास्तवात ते तसे असतातच असं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देईल. तुम्हाला सगळ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माहिती आहे. या विद्यापीठाचं नामांतर झालं काही वर्षांपूर्वी, पण या विद्यापीठाची स्थापना ही 1948 मध्ये करण्यात आली. आणि या विद्यापीठाचा एक लोगो आहे. लोगो म्हणजे एक प्रकारचं चिन्ह, बोधचिन्ह. ते बोधचिन्ह विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. खूप वर्षांपूर्वी आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एका चर्चासत्रासाठी जमलो असताना डॉक्टर भारत पाटणकर यांनी आमचं लक्ष त्या बोधचिन्हाकडे आकृष्ट केलं, वळवलं आणि सांगितलं की या बोधचिन्हामध्ये शनिवार वाडा आहे. तो शनिवार वाडा तिथे का आहे? तेव्हा या विद्यापीठाचं नाव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नव्हतं, ते पुणे विद्यापीठ होतं. मी या बोधचिन्हाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर थोडासा एक व्यत्यय आलेला होता. माझा आवाज येतोय का? येस सर, येतोय. हा, ओके. तर या बोधचिन्हामध्ये केवळ शनिवार वाडा नाही, तर त्यामागे एक पर्वती देखील आहे, एक टेकडी पण आहे. तुम्हाला ते बोधचिन्ह झूम इन करून बघावं लागेल, नंतर बघा. पर्वती आहे. आणि मग मी त्यावरचा डिबेट काढला. मी तेव्हा PhD करत होतो आणि मी सगळ्या त्या फाईल्स उघडून बसलो. जी चर्चा झालेली होती पुणे विद्यापीठाच्या स्थापनेची, तेव्हा दत्तो वामन पोद्दारांनी साक्ष दिली होती विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये आणि सांगितलं होतं की ही जी टेकडी आहे, ह्या टेकडीवरती कोणे एकेकाळी पेशवे हे रमणा हा सण साजरा करत आणि भारतभरातल्या वैदिक शाळांना आर्थिक सहाय्य दिलं जाईल. वस्तुस्थिती अशी आहे की भारतभरातले ब्राह्मण हे त्या पर्वतीच्या पायथ्याशी जमा होत असत आणि हा सोहळा खूप दिवस चालायचा, ज्यामध्ये पेशवे हे ज्याप्रमाणे वैदिक शाळांना मदत करत त्याप्रमाणे भिक्षुकांनाही मदत केली जायची. आणि वर्णन असं आहे की ओगराळ्याने सुवर्ण मुद्रांचं वाटप
हे या रमणासनामध्ये केलं जायचं. याचे तपशील हे पेशवे दप्तरामध्ये उपलब्ध आहेत आणि ते प्रकाशित झालेले आहेत. तर एखाद्या विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये मध्ययुगामधल्या एका घृणास्पद अशा सांस्कृतिक प्रथेचं चिन्ह हे विराजमान व्हावं आणि वर्षानुवर्षे ते चिन्ह हे त्या बोधचिन्हामध्ये, ते चित्र त्या बोधचिन्हामध्ये टिकून राहावं, यामध्ये विशिष्ट असा एक विचार दडलेला असतो. एक रशियन भाषा वैज्ञानिक होते व्होलोशिनोव. त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक चिन्ह जे असतं ते विचार प्रणालीने भारित असतं. त्यांचं वाक्य असं आहे की एव्हरी साइन इज आयडिओलॉजिकल. प्रत्येक चिन्ह हे विचार प्रणालीने प्रभावित झालेलं असतं. आणि मग एखाद्या विद्यापीठाच्या लोगोमध्ये पर्वती असावी आणि त्याचं कारण हे असावं की ते ज्ञानाच्या विकासाचं केंद्र आहे. तर यामध्ये विशिष्ट अशा प्रकारचं सांस्कृतिक अधिसत्तेचं एक सुप्त असं राजकारण दडलेलं आहे, जे आपल्याला समजलं पाहिजे. तर विचार प्रणाली ही सर्व शैक्षणिक अहवालांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये, अभ्यासक्रमामध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये ही विचार प्रणालीचं राजकारण हे दडलेलं असतं. ते सहजासहजी आपल्याला त्याचं आकलन होत नाही, पण त्याचं आकलन आपल्याला करून घ्यावं लागतं. हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. प्रश्न क्रमांक 1 की कोणत्या प्रकारचं आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स म्हणजे कोणत्या प्रकारचं विचार प्रणालीत्मक राजकारण हे अहवालांमध्ये दडलेलं आहे. आपण असं म्हणू शकत नाही की ब्रिटिशकालीन अहवालांमध्येच राजकारण होतं, मेकॉलेच्या अहवालामध्येच राजकारण आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळाच्या अहवालांमध्ये राजकारण नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून विचार प्रणालीचा प्रश्न आपण विचारला पाहिजे. दुसरा एक प्रश्न आपण असा विचारू शकतो की कोणताही जो अहवाल आहे तो अहवाल हा नेमकं कुणाचं हित साधतो. आता हा प्रश्न थोडासा अवघड आहे. तुम्ही जर अहवाल वाचायला घेतले तर ते अहवाल असं म्हणत नाहीत, कोणताच अहवाल असं म्हणत नाही की आम्ही श्रीमंतांचं हित साधू, आम्ही वरच्या वर्गाचं हित साधू, असे हे अहवाल म्हणत नाहीत. तुम्ही जर बजेटचं डॉक्युमेंट वाचलं तर बजेटमध्ये कुठेही असं म्हटलेलं नसतं की हे श्रीमंतांसाठी आहे. त्यामध्ये शिक्षणासाठी जो निधी राखून ठेवण्यात आलेला असतो तो निधी हा समाजातल्या सर्व घटकांसाठी आहे, अशी आपण एक धारणा, चुकीची का होईना पण ती करून बसतो की बजेटमधला एज्युकेशनसाठीची जी प्रोव्हिजन आहे, शिक्षणासाठीची जी तरतूद आहे ती समाजातल्या सर्व घटकांसाठी असं आपल्याला वाटतं. वास्तवात असं घडतं की समाजातला बहुसंख्य घटक हा शिक्षण प्रक्रियेतून बाद करण्यात आलेला असतो. किमान 10वी-12वी नंतरच्या शिक्षण प्रणालीमधनं समाजामधला उच्च शिक्षण अनुकूल वयोगट जो आहे 17-18 ते 24 या वयोगटामधल्या 80-90, कधी काही समाज घटकांच्या बाबतीत 94 म्हणजे आदिवासी आणि मुस्लिम 93-94% विद्यार्थी वयोगटातले तरुण हे उच्च शिक्षणामधनं बाद करण्यात आलेले असतात. त्यामुळे अर्थसंकल्पामधली शिक्षण विषयक तरतूद ही सर्व समाज घटकांसाठी आहे असा जो आपला समज असतो तो समज हा चुकीचा समज असतो. म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की शिक्षण कुणासाठी असणार आहे. शिक्षण विषयक धोरणामध्ये कुणाचे हितसंबंध हे दडलेले आहेत आणि याचंही उत्तर आपल्याला सहजासहजी मिळणार नाही. तुम्ही अहवाल वाचा, शासनाचे सर्व रिपोर्ट्स वाचा, तुम्हाला असं रेडिली अवेलेबल अँसर म्हणजे सहज उपलब्ध असलेलं उत्तर असं आपल्याला मिळत नाही. ते उत्तर सुद्धा कसं शोधायचं याचंही प्रशिक्षण आपल्याला करून घ्यावं लागेल आणि ह्या प्रशिक्षणाच्या म्हटलं तर आनंददायी किंवा म्हटलं तर क्लेशदायक प्रक्रियेमधून आपल्याला जावं लागेल. म्हणजे आपल्याला मार्क्स वाचावं लागेल, आपल्याला पाउलो फ्रेरी वाचावं लागेल, आपल्याला ज्योतिराव फुले वाचावे लागतील, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावं लागतील, आपल्याला डॉक्टर अनिल सदगोपाल यांची पुस्तकं, त्यांचे लेख वाचावे लागतील. आपल्याला शिक्षण विषयक चळवळी या शासनाच्या, सरकारच्या, सत्ताधारी वर्गाच्या अहवालांचं कशा प्रकारे विश्लेषण सादर करतात, कशा प्रकारे मूल्यमापन सादर करतात हे वाचावं लागेल. म्हटलं तर ही प्रक्रिया थोडीशी क्लेशदायकही असू शकते, कष्टाची असू शकते, पण ती आनंदाची देखील असेल, कारण याच्यामधूनच आपल्याला शिक्षणाच्या
मागे दडलेलं जे राजकारण आहे, 2 ओळींच्या मध्ये दडलेला जो अर्थ आहे, शब्दांच्या मागे दडलेला जो अर्थ आहे, तो समजून घेण्याची पात्रता आपल्या अंगी येईल. मला असं वाटतं की या अहवालामध्ये काय आहे हे मी तुम्हाला थोडंसं माझं मत सांगणार आहे. पण अशा प्रकारे आपण परावलंबी असं परोपजीवी म्हणून आपण जगू शकत नाही. तर आपल्यामध्ये आपल्याला एक पात्रता आणावी लागेल की आपल्याला हे अहवाल वाचता यायला पाहिजे. मला वाटतं की ही प्रक्रिया या अहवालापासून आपण सुरू करू शकतो. हा जो अहवाल आहे ज्याचं 60 पानांचं डॉक्युमेंट, इंग्रजी डॉक्युमेंट हे 4 दिवसांपूर्वी उपलब्ध करून दिलं गेलं, 4, 5 किंवा 6 दिवसांपूर्वी. हा अहवाल मुळात कस्तुरीरंगन समितीच्या अहवालावरती आधारलेला आहे. आणि कस्तुरीरंगन समितीचा जो अहवाल आहे तो 484 पानांचा आहे इंग्रजी अहवाल, आणि हिंदी अहवाल हा त्याहीपेक्षा जास्त पानांचा आहे. हा अहवाल जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा तो त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना वाचावा लागला आणि तो वाचून त्यावरची मतं ही मांडावी लागली. त्याही वेळी आम्हाला तो अहवाल वाचावा लागला आणि त्याविषयीचं प्रतिपादन करावं लागलेलं होतं. हे मी यासाठी सांगतो की अहवाल आपल्याला मुळातून वाचावे लागतात. तर त्यावेळी असं एक राजकारण आकाराला आलं की अहवाल लांब आहे, मोठा आहे, म्हणून त्याची एक समरी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि संक्षिप्त सारांश ज्याला म्हणता येईल अनुवादित तो देखील प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यासाठी देखील वाद झाले, मागण्या झाल्या. मग हे सारांश मराठी वगैरे भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. आणि एका अभ्यासकाने कंपॅरेटिव्ह स्टडी केला आणि सांगितलं की अनुवादामध्ये शब्दांचे अर्थ बदलले गेले आणि एक अतिशय गोंडस, एक अतिशय विलोभनीय असं चित्र हे त्या समरीमधून तयार करण्यात आलं. आता होतं असं की सामान्य लोक असतात, विद्यार्थी, शिक्षक, पालक जे असतात, अगदी प्राध्यापक, कुलगुरू सुद्धा हे काही तातडीने काही 484 पानांचा अहवाल वाचू शकत नाही. मग आपल्याला त्या समरीवरती विसंबून राहावं लागतं. आणि ही जी समरी असते या समरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या दडलेल्या असतात, लपवून टाकलेल्या असतात, दडपून टाकलेल्या असतात. मग एका अभ्यासकाने एक लेखच लिहिला होता की याचा कसा अर्थ हा अनुवादामध्ये बदलला गेला. तर मी सुद्धा मग ते कंपॅरेटिव्हली पाहिलं तर लक्षात आलं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फसगत ही लोकांची करण्यात आली. आता देखील असंच झालं. 60 पानांचा एक ड्राफ्ट हा सरकारने प्रस्तुत केला आणि त्यासोबत अनेक प्रकारचे माहिती, अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स हे ऑफिशियली आणि अनऑफिशियली हे वितरित करण्यात आले. आता अहवालासोबतच ते आल्यामुळे ते ऑफिशियली कसे येतात आणि अनऑफिशियली कसे येतात हा पुन्हा एक संशोधनाचा विषय असू शकतो की याचं ओरिजिन काय आहे, कोणी हे डॉक्युमेंट्स प्रस्तुत केले हे आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि याच्यामध्ये फसवणूक कशी केली जाते हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मी काहीशा काळजीपूर्वक हे अहवाल वाचण्याचा प्रयत्न केला आणि मग माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे आधी व्हॉट्सअप वगैरे ह्या अशा पद्धतीने जे चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून बातम्या वाचल्या की आता प्रादेशिक भाषांच्या शाळा सुरू होणार, इंग्रजी शाळा बंद होतील, मराठीला चांगले दिवस येतील, असे खूप भाबडेपणाने पोस्ट लोक लिहायला लागलेत. आणि मला उत्सुकता निर्माण झाली की असं काय घडतंय, म्हणजे जे सरकार गेल्या 6 वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या शाळा बंद करत होतं, महाराष्ट्रामध्ये किती हजार शाळा बंद झाल्या याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. भारतामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई शहर, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये किती शाळा बंद झालेल्या आहेत याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. तर काही हजारांहून शाळा प्रत्येक मोठ्या राज्यांमध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रतिकूल काळामध्ये असं कसं होईल की इंग्रजी शाळांना मराठीची सक्ती होईल, हिंदी, कन्नडाची सक्ती होईल. म्हणून मी तातडीने हे जे डॉक्युमेंट आहे वाचायला घेतलं आणि माझ्या असं लक्षात आलं की हे जे 2 वाक्य आहेत जे माध्यमाविषयी बोलतात, शालेय शिक्षणाच्या माध्यमाविषयी जे 2 वाक्य आहेत ते वाक्य मी काळजीपूर्वक वाचले. ती वाक्य मी आता इंग्रजी तुम्हाला वाचून दाखवतो. ती वाक्य अशी आहेत, पहिले 2 शब्द काळजीपूर्वक ऐका. वेर एव्हर पॉसिबल, त्याचा अर्थ असतो जिथे कुठे शक्य असेल तिथे. पुन्हा सांगतो,
wherever possible, the medium of instruction until the least grade 5, but preferably till grade 8 and beyond, will be the home language, mother language, or local language. Therefore, the home or local language shall continue to be taught as a language wherever possible. पहिल्या वाक्याची सुरुवात ही wherever possible पासून आहे आणि दुसऱ्या वाक्याचा शेवट हा wherever possible ने आहे. आता wherever possible चा अर्थ आहे जिथे कुठे शक्य असेल तिथे. आता होईल असं की शाळांना विचारण्यात येईल की तुम्हाला शक्य आहे का? शाळा म्हणतील नाही. पालकांना विचारतील की तुम्हाला हवं आहे का मराठी, बंगाली, बांगला, कन्नडा, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, उर्दू या शाळांमधून या भाषांमधून शिक्षण? तर पालक म्हणतील नाही. आणि असे अहवाल रंगवले जातील की इथे शक्य नाही. आंध्र प्रदेशने सांगून टाकलं की आम्ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार आहोत. त्यामुळे खूप भाबडेपणाने जे 2-3 दिवस बरेच जण विचार करत होते की आता खूप चांगले दिवस येणार आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आता मराठी वगैरे या भाषांना चांगले दिवस येतील, तर त्याच्यामध्ये एक मेख मारून ठेवलेली आहे. 2 शब्द असे लिहिण्यात आले की ज्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अभय मिळणार आहे आणि ह्या एकूण इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांपैकी 90% अधिक शाळा ह्या खासगी शाळा आहेत, म्हणजे विना अनुदानित शाळा आहेत. तर या विना अनुदानित शाळांना अभय देण्याचं जे काम आरटीईने केलेलं होतं, आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्टने केलेलं होतं, तेच काम हे या ड्राफ्टने, सरकारी या परवाच्या ड्राफ्टने केलेलं आहे. मी हा अहवाल वाचताना बऱ्याच शब्दांची माहिती घेतली की शब्द कसे वापरले जातात अहवालांमध्ये, आणि माझ्या असं लक्षात आलं की बरेच जे शब्द आहेत ते वापरत असताना विशिष्ट असं एक राजकारण हे केलं जातं. मी असं पाहिलं की प्रायव्हेट हा जो शब्द आहे हा शब्द या अहवालामध्ये खूप वेळा वापरलेला आहे. आता तो मला तुम्हाला एक्झॅक्टली तो आकडा देता येत नाही, पण मला आठवतं की तो बहुधा 28 वेळा तो शब्द हा वापरलेला आहे, प्रायव्हेट हा शब्द. एक शब्द वापरण्यात आलेला आहे जो आहे इन्क्ल्युजन, म्हणजे अंतर्भाव. आता हा शब्द हा इतक्या वेळा वापरला की तो काहीतरी 28 पेक्षा जास्त वेळा वापरलेला आहे. मी ते सगळ्या आकडेवारी काढून ठेवली होती, पण आता मला ते वाचायला वेळ जाईल. पण इक्वॉलिटी हा जो शब्द आहे, इक्वॉलिटी म्हणजे समता, हा फक्त 6 ठिकाणी वापरलेला आहे. आता तिढा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये इन्क्ल्युजन हा शब्द वापरलेला नाही, म्हणजे इक्वॉलिटीला पर्याय स्वरूप तो बिलकुल वापरलेला नाही. सरनाम्यामध्ये इन्क्ल्युजन हा शब्द नाही. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, इन्क्लुझिव्ह स्कूलिंग वगैरे असे शब्द आपण वापरत नव्हतो ग्लोबलायझेशनच्या पूर्वी, जागतिकीकरणाच्या पूर्वी. पण आता शब्द बदलले, शब्दांचे संदर्भ बदलले. इक्वॉलिटी म्हणजे समता हा शब्द मागे जातो आणि अंतर्भावी शिक्षण हा शब्द पुढे येतो. आता या शब्दांचंही राजकारण असतं. या राजकारणामध्ये मी आता शिरणार नाही वेळेअभावी, पण फक्त मुद्दा तुमच्या समोर ठेवेल की ज्याप्रमाणे प्रतीकांचं राजकारण असतं, एखाद्या विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये शनिवार वाडा असतो आणि पर्वती असते, तसंच शब्दांचंही असतं. शब्दांचं सुद्धा एक विशिष्ट अशा प्रकारचं राजकारण असतं. या समरीमध्ये संस्कृत हा शब्द किती वेळा वापरलाय? एक संपूर्ण परिच्छेद आहे. आता तो परिच्छेदही मी काढून ठेवला होता, पण मी तो परिच्छेद इथे वाचून दाखवणार नाही, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की आपण संस्कृत भाषेला उत्तेजन दिलं पाहिजे. म्हणजे मराठी, बांगला, तेलुगू या भाषांचा उल्लेखही नाही, त्याही अहवालात नाही आहे, कस्तुरीरंगनमध्ये पण नाही आहे. म्हणजे 15 कोटींचा महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातले लोक काय
खेड्यापाड्यापासून ते कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड पर्यंत आहेत, जपान पर्यंत आहेत मराठी भाषिक लोक, जागतिक आहेत. पण या भाषेचा उल्लेख करावा, त्या भाषांविषयी बोलावं यांना आवश्यक वाटत नाही. 60 पानांमध्ये संस्कृत हा शब्द हा किमान 16 ते 18 वेळा येतो आणि त्याच्यावरती काही परिच्छेद लिहिले जातात आणि सांगितलं जातं की या संस्कृतच्या माध्यमातून कसं आपण भाषांचा आणि शिक्षणाचा विकास करणार आहोत. कुणाला संस्कृत शिकायचं आहे? तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात, ज्या महाविद्यालयामध्ये शिकता, तिथे प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, त्यांना संस्कृत भाषा शिकायची आहे की मराठी शिकायची आहे की हिंदी की इंग्रजी की फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, हा प्रश्न विचारा. कुणाचे हितसंबंध संस्कृत शिक्षणाच्या प्रसारामध्ये गुंतलेले आहेत आणि संस्कृत भाषेच्या प्रती एवढी मोठी श्रद्धा, एवढी मोठी अधिमान्यता निर्माण करण्यामध्ये कोणतं विचार प्रणालीत्मक राजकारण गुंतलेलं आहे? 2 प्रश्न पुन्हा विचारायचे की कोणाचे हितसंबंध आहेत आणि कोणतं विचार प्रणालीत्मक राजकारण संस्कृतच्या उदो करण्यामध्ये गुंतलेले आहेत. तर हे केवळ शब्द नाही आहेत अहवालामध्ये आलेले, तर या शब्दांच्या अवतीभोवती विशिष्ट असं एक सांस्कृतिक राजकारण गुंफलेलं असतं, जे राजकारण आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. ज्या मराठी, तेलुगू, संस्कृत शाळा वाचवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्या शाळांना वाचवण्यासाठीचा कोणताही विचार हा याच्यामध्ये करण्यात आलेला नाही आणि संस्कृतचा मात्र उल्लेख हा वारंवार करण्यात येतो. माझ्या पुढे ती फाईल मी आता उघडली, मी तुम्हाला वाचून दाखवतो. इन्क्ल्युजन हा शब्द 19 वेळा आलेला आहे. इक्वालिटी हा शब्द 6 वेळा आलेला आहे. तुम्ही विचार करा, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये इक्वालिटी शब्द आहे, इन्क्ल्युजन शब्द नाहीये. हे इन्क्ल्युजन शब्द वापरण्यामागे राजकारण असं आहे की जे काही म्हणून विकासाचं प्रक्रिया सुरू आहे, ती प्रक्रिया या लोकांना मान्य आहे, फक्त काही लोक हे वगळले जात आहेत. तर जे लोक वगळले जात आहेत त्यांना सामावून घ्यायचं, पण मूळ विकास प्रक्रियेविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, असं एक राजकारण इन्क्ल्युजन या शब्दामागे दडलेलं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी त्याच्या तपशिलात जात नाही. एक शब्द क्वालिटी हा शब्द 28 वेळा वापरण्यात आलेला आहे, ज्याचा की भारतीय शिक्षणामध्ये अभाव आहे. असरचे अहवाल वाचा, नाहीतर कुठलाही ह्युमन रिपोर्ट, डेव्हलपमेंट रिपोर्ट वाचा कुठल्याही वर्षाचा कडून. भारताविषयी ते लोक काय म्हणतात बघा आंतरराष्ट्रीय पातळीवर. असर काही आंतरराष्ट्रीय नाही आहे, काही अमेरिका बनवत नाही असर. प्रथम नावाची संस्था आहे मुंबईतली, ती संस्था असर अहवाल सादर करत होती कित्येक वर्ष. तर ज्याचा अभाव आहे तो शब्द केवळ वापरायचा. 28 वेळा वापरला क्वालिटी. 60 पानांचा अहवाल आहे, 28 वेळा हा शब्द वापरण्यात आला. यातनं असा एक भास निर्माण केला जातो की आम्ही गुणवत्तेला आम्ही बांधील आहोत, आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी बांधील आहोत. एक प्रश्न असा उपस्थित होतो की अशा प्रकारचा गुणवत्तेचा विचार हा का शब्दांच्या माध्यमातून केला जातो? तर ही एक धूळफेक आहे की शिक्षणामध्ये गुणवत्ता तेव्हाच येईल जेव्हा शिक्षण हे सर्वांना खुलं, मोफत आणि वरचं शिक्षण हे माफक शुल्कासह उपलब्ध करून दिलं जाईल. जर्मनीमध्ये ते मोफत आहे, पण किमान प्राथमिक स्तरावरचं जे शिक्षण आहे 6 ते 14 वयोगट किंवा तुम्ही त्याला 16-18 पर्यंत थोडा त्याचा विस्तार करू शकता की हे शिक्षण हे समाजामधल्या सर्व घटकांना हे मोफत उपलब्ध करून दिलं पाहिजे. तसं काही भारतामध्ये घडलेलं नाही. आता घडत नाही, पूर्वी पण घडलेलं नाही. मोफत शिक्षण देण्याची हमी नाही आहे. प्राथमिक शाळेचे प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. डायस म्हणून जी प्रणाली आहे ज्यातनं आपल्याला डेटा मिळतो प्राथमिक शिक्षणामधल्या एनरोलमेंटचा, ते सांगतं की इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळांमधल्या प्रवेशाचं जी टक्केवारी आहे ती दिवसेंदिवस वाढती आहे. मी अहवालांचे दाखले देऊन बोलतोय. तर खाजगीकरणाचा वेग हा प्राथमिक स्तरावरती वाढतो आहे, माध्यमिक आणि उच्च शिक्षणावर देखील प्रमाणावरच्या पातळीवर देखील वाढतो आहे. तर अशा काळामध्ये
आपण गुणवत्तेची हमी देऊ शकत नाही. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अगदी जागतिक बँकेने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला की जिथे पब्लिक एज्युकेशन आहे तिथे गुणवत्ता आहे. आज तुम्ही चीनकडे गुणवत्तेचं एक प्रतीक म्हणून पाहता. मी ज्या स्मार्टफोन मधून बोलतोय तो रेडमी कंपनीचा स्मार्टफोन आहे, तो चायनीज आहे. साऊथ कोरिया, जपान, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड या देशांचं आपल्याला आकर्षण आहे. कॅनडा, फिनलँड या सर्व देशांमध्ये पब्लिक फंडेड एज्युकेशन सिस्टम आहे, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आहे आणि म्हणून त्यांच्याकडे गुणवत्ता आहे. तुमच्या गावांमध्ये केम्ब्रिज, ऑक्सफर्ड नावाने ज्या शाळा सुरू होत्या त्या शाळांचं प्रयोजन हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नाही आहे, मोफत शिक्षण देणे तर अजिबात नाही. तर हे सर्व शाळा ह्या उद्योग म्हणून चालवल्या जातात. मी नांदेड मधून बोलतोय, ज्या ठिकाणून बोलतोय तिथनं 1 किलोमीटरच्या आत MIDC आहे, इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आणि त्या इंडस्ट्रीयल झोन मध्ये एक शाळा आहे. आता इंडस्ट्रीयल झोन मध्ये शाळा कशी येते याचा तुम्ही विचार करा. कोणत्या कायद्यानुसार इंडस्ट्रीयल झोन मध्ये शाळा चालवता येते हेही पहा. तर अशा ज्या केम्ब्रिज, ऑक्सफर्ड नावाच्या ज्या शाळा असतात ह्या शाळा यांचं प्राथमिक प्रयोजन, मुख्य प्रयोजन हे नफा कमवणे हे असतं, म्हणजे पैसा कमवणे हे असतं. त्यामुळे ते गुणवत्तेची हमीही देऊ शकत नाही आणि प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊही शकत नाही. ते दावा करतात पण प्रत्यक्षात ते देऊ शकत नाही. देतही असतील कुठल्या निकषावर तर त्यासाठी ते खूप मोठं शुल्क आकारतात आणि समाजातल्या अत्यल्प घटकाला हे शिक्षण उपलब्ध करून दिलं जातं. तरी देखील नांदेड सारख्या शहरामध्ये मी पाहिलं की कुठल्या एक शाळा सोडली तर कुठल्याही शाळेला, म्हणजे प्रायव्हेट अनएडेड स्कूल, तिला पुरेसं पटांगण नाही, म्हणजे क्रीडांगण नाही, चांगली ग्रंथालय या शाळांमध्ये नाही आहेत आणि चांगल्या प्रयोगशाळा या शाळांमध्ये नाही आहेत. आणि हा अहवाल प्रायव्हेट हा शब्द खूप वेळा वापरतो आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची पण चर्चा या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे. दुसरा असा एक मुद्दा आहे की या अहवालामध्ये गुरुकुल, मदरसा आणि होम स्कूलिंग हे 3 शब्द वापरले गेले जे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. आपण गुरुकुलांमधून शिक्षण द्यावं असं राज्यघटनेमध्ये लिहिलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नाही. भारतीय बहुसंख्य लोकांची तशी मागणी नाही. काही लोक असतील, ते किती असतील समाजामध्ये, किती टक्के लोक असतील? बरं, जे लोक गुरुकुलाचं समर्थन करतात त्यांची लेकरं गुरुकुलांमध्ये शिकणार आहेत का? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. आपण त्यांना विचारत नाही हे प्रश्न. जे मुस्लिम एलिट मदरशाचा समर्थन करतात त्यांच्या घरामधल्या मुली आणि मुलं मदरशामध्ये शिकतात का? तुम्ही मदरशामध्ये 10वी 12वी पर्यंतचं शिक्षण घेऊ शकता का? PhD करू शकता का? मदरशामध्ये शिकून तुम्ही कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स मध्ये जाऊन वैज्ञानिक म्हणून, विचारवंत म्हणून, कादंबरीकार म्हणून, संगीतकार म्हणून तुम्ही तुमची कारकीर्द निर्माण करू शकता का? होम स्कूलिंगचा उल्लेख आहे. RTI परवानगी देतं का तुम्हाला होम स्कूलिंग करायला? भारताचं संविधान परवानगी देतं होम स्कूलिंगला? कोण आहे सांगा असं की ज्याने होम स्कूलिंग केलं? तुम्ही किमान तुमच्या मोबाईलमध्ये 1000 नंबर्स असतील ना प्रत्येकाच्या. शोधा, विचार करा, कॉल करा 100 लोकांना की तुम्ही होम स्कूलिंगच्या बाजूने आहात का? आता काही अतिशय अपवादात्मक स्थितीमध्ये अमेरिका, युरोपमध्ये होम स्कूलिंग हे केलं जातं. खूपच काही वैद्यकीय कारणामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांना होम स्कूलिंग करावं लागेल. पण सरळ सरळ NGOचा उल्लेख करणे, कॉर्पोरेट सेक्टरचा उल्लेख करणे, प्रायव्हेटायझेशनचा उल्लेख करणे, PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा उल्लेख करणे, ह्या ज्या गोष्टी एका पाठोपाठ एका अहवालांमध्ये घडल्या गेल्या 15, 20, 25 वर्षांमध्ये, त्याच्यामधून शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावरती खाजगीकरण केलं गेलं. आणि मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, ज्याला इतिहासाविषयीचं आकर्षण आहे,
त्यांना ते आवडतं की गुरुकुलचा उल्लेख केलेला आहे, मदरशाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे दोन्ही धर्मांमधले एलिट हे सुखावतील. दोन्ही धर्मियांमधले सामान्य लोक जे आहेत त्यांनाही असं वाटेल की धर्माची काळजी केली जाते आहे, धर्माची नीट केअर घेतली जात आहे, धार्मिक शिक्षणाची नीट केअर घेतली जात आहे. आणि भारतीय जो समाज आहे तो मोठ्या प्रमाणावरती धर्माने प्रभावित आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा जन्माने, तुमच्यावरती तुमच्या धर्माचा हा मोठा प्रभाव असतोच असतो. तर या मोठ्या समूहाला आश्वस्त केलं गेलं गुरुकुल आणि मदरसा वगैरे सारखे शब्द वापरून. या 60 पानांच्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की 6% शिक्षणावर खर्च केला जाईल. चांगली गोष्ट आहे, खर्च केला जाईल, बरं वाटतं आपल्याला वाचून. जे सरकारी विचारवंत असतात त्यांनी मुलाखती दिल्या काल परवा वृत्तपत्रांना, टेलिव्हिजनवर काही लोक आलेत, सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट लिहिल्या की आता 6% शिक्षणावर खर्च केला जाईल. आपल्यालाही बरं वाटतं. मी तर शिक्षण प्रश्नाचा अभ्यास किती 20-22 वर्षांपासून करतोय. अनिल सदगोपालांसारखे अभ्यासक 50 वर्षांपासून करतायत. अनेक अहवाल उपलब्ध आहेत. ते सांगतात की भारतामध्ये 70 वर्षांमध्ये कधीही 6% जास्त खर्च केला गेला नाही. आता विश्वास ठेवायचा तर ठेवूयात या सरकारवर की ते 6% खर्च करतील. तुम्ही जर खूप भाबडे असाल, जराशा वाईट भाषेमध्ये मूर्ख असाल, तर तुम्ही अशा प्रकारचा विश्वास ठेवू शकता. पण कुणीही मूर्ख असू नये, कुणीही भाबडं असू नये. शरद जावडेकर नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या 2014 ते 2019 या 5 वर्षांमधल्या अर्थसंकल्पांमधल्या शिक्षण विषयक तरतुदींचा अभ्यास करून एक पुस्तिका लिहिलेली आहे. ही पुस्तिका प्रकाशित होऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. समाजवादी अध्यापक सभेने हे पुस्तिका प्रसिद्ध केली, तुम्ही वाचू शकता. या पुस्तिकेमध्ये शरद जावडेकर यांनी सांगितलं की कोणत्याही वर्षी गेल्या पहिल्या 5 वर्षांमध्ये आणि आता 1 वर्ष होईल या सरकारला येऊन, या वर्षी सुद्धा कधीही या सरकारने 6% जास्त खर्च केलेला नाही. तर ही एक धूळफेक असते. प्रत्यक्ष सरकार बहुमतामध्ये असताना सरकार जे करत नाही ते अहवालामध्ये एक स्वप्न म्हणून दाखवलं जातं. सामान्य लोक हे स्वप्नाळू असतात, दुःखी असतात, कष्टलेले असतात. त्यांच्या जीवनामध्ये वेदना असते. ते नेहमी उद्याचं भवितव्य हे उज्ज्वल असेल, उद्याचा दिवस हा उज्ज्वल असेल, हिरवा असेल, सुखाचा समृद्धीचा असेल, अशी स्वप्न पाहत असतात. आणि त्यांना असं वाटतं की आता भारतामध्ये 6% हा खर्च केला जाईल, तो खर्च केला जावा अशी आपली इच्छा आहे. आपण सरकारच्या या मताशी सहमत आहोत की तो 6% खर्च हा केला जावा. आणि जी कोणती यंत्रणा शिक्षणाची असेल तिला आपण शुभेच्छा दिला पाहिजे की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये 6% खर्च हा करावा. 10%चाही उल्लेख या 60 पानांमध्ये आहे. तर हे सरकार पहिलं नाही आहे. कोठारी आयोगाने 6%ची शिफारस केली होती, जी कधीही वापरली गेली नाही. पुन्हा प्रश्न असा आहे की 6% खर्च होईल तर तो कोणावरती खर्च होईल, पगारावरती किती होईल, उच्च शिक्षणावर किती होईल, हा एक मुद्दा आहे. या अहवालामध्ये अचानकपणे जी की चर्चा नव्हती खरं तर 2-3-4 वर्षांपूर्वीपर्यंत, डिजिटल एज्युकेशनची चर्चा आहे. आता मी तुम्हाला आकडेवारी देणार नाही, तुम्ही स्वतः बघा की काय समस्या आहेत. मी गेल्या 2 महिन्यांपासून खूप प्रकारचे व्याख्यानं देतो आहे, झूमवर वगैरे, गुगल मीटवर, फेसबुकवर. प्रत्येक वेळी मला अनंत समस्या असतात. माझ्याकडे जो स्मार्टफोन आहे त्याच्यामधनं मी व्याख्यान देऊ शकत नाही, मला दुसऱ्याचा स्मार्टफोन आता वापरावा लागतोय. जिथे कव्हरेज आहे तिथे जाऊन बसावं लागतं, 3-3 वेळा ट्रायल द्यावी लागते, तेव्हा मी युनिव्हर्सिटी मधला एक प्राध्यापक हे एक व्याख्यान देऊ शकतोय. डेटा असा सांगतो
की जिल्हा परिषदेच्या शाळांमधले जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या एकूण पालकांपैकी 20% पालकांकडे स्मार्टफोन आहे. त्या 20% पैकी किती लोक हा त्यांचा स्मार्टफोन हा विद्यार्थ्यांना म्हणजे घरातल्या पाल्यांना उपलब्ध करून देऊ शकतात, आणि किती लोक तो स्मार्टफोन हा शालेय शिक्षणासाठी वापरण्याची क्षमता बाळगून आहेत. त्याचं प्रमाण येईल 5 किंवा 3% बरं, वेळ आहे का त्यांच्याकडे? इलेक्ट्रिसिटी सप्लाय ॲश्युरन्स आहे का त्याचं, की ते बॅटरी चार्ज झालेली असेल आणि 8 तास 6 तास विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होईल? एका घरामध्ये 2-3 विद्यार्थी असतात, त्यांना हे देता येईल का? असे अनंत प्रश्न आहेत. आणि मुख्य प्रश्न हा उपलब्धतेचाही नाही आहे. मुख्य प्रश्न आहे की औपचारिक ज्या शाळा प्रणाली जी आहे, शाळा ज्या आहेत, त्या शाळांना बेदखल करत त्यांचं मजबूतीकरण करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावरती डिजिटायझेशनकडे जाण्याचा जो मानस आहे, त्या मानसाचा आपण नीट विचार केला पाहिजे. डिस्टन्स लर्निंग विषयी याच्यामध्ये बोललं गेलं. आता हे खरं आहे की आपण डिस्टन्स लर्निंगचा विरोध करत नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की डिस्टन्स लर्निंग हे काही आपल्या शिक्षणातला मुख्य गाभ्याचा विषय होऊ शकत नाही. काही लोकांना जिथे शिक्षणच शक्य नाही तिथे डिस्टन्स लर्निंग पर्याय म्हणून आलेलं होतं, पण आता त्याचा एक मोठा व्यापार हा सुरू झालेला आहे. सर्व प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला डिस्टन्स लर्निंग करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. फी आकारली जाते. शासकीय विद्यापीठं सुद्धा फी आकारतात, शुल्क भरावं लागतं. आणि डिस्टन्स लर्निंगचा जो मूळ हेतू होता की शिक्षण प्रवाहामधनं काही कारणास्तव बाहेर फेकल्या गेलेल्या समूहांना सहजपणे आणि स्वस्तपणे शिक्षण उपलब्ध करून दिलं जावं, ते आता मूळ हेतू हा बाद झाला. मी प्रायव्हेट विद्यापीठांची नावं तुमच्या पुढे सांगणार नाही. तुम्ही पुरेसे शिकलेले आहात हे नावं शोधण्यासाठी तुम्ही शोधा. पुण्यामध्ये, हैदराबादमध्ये, दिल्लीमध्ये शेकडो विद्यापीठ आहेत ज्यांचे डिस्टन्स एज्युकेशनल प्रोग्राम्स जाहीर होतात. हजारो रुपयांचं शुल्क आकारलं जातं आणि ते कोर्सेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना बाध्य केलं जातं. डिस्टन्स एज्युकेशन मागे एक तर नफा कमवणे हा उद्देश असतो. काही विद्यापीठ आहेत, हार्वर्ड सारखी युनिव्हर्सिटी, जे मोफत कोर्सेस ऑफर करतात. आपल्याकडे ते कल्चरच नाहीये. उच्च शिक्षण मोफत देणे हे कल्चरच नाही, तो इथॉसच नाही आहे, ती धारणाच नाही. आणि दुसरं एक डिजिटल डिस्टन्स आणि डिजिटलचं एक कारण असं आहे की नफा कमवणे हे एक. दुसरं असं की औपचारिक ज्या शिक्षण प्रणाली जी आहे, शाळा असेल, महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, याला कमकुवत करणे, बाद करणे. शिक्षकांची भरती झालेली नाही. शिक्षक भरतीसाठी पात्र, सेट नेट झालेले, पीएचडी झालेले लाखो विद्यार्थी रांगेमध्ये उभे आहेत. सीट्स वेकंट आहेत. जेएनयू मध्ये किती आहेत? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये किती आहेत? मुंबई विद्यापीठामध्ये किती आहेत? सर्व विद्यापीठ मोठी यादी आहेत. बघा किती डिपार्टमेंट्स मध्ये किती सीट्स वेकंट आहेत. मी ज्या संकुलामध्ये शिकवतो त्या संकुलामध्ये अनेक सीट्स ह्या वेकंट आहेत, अनेक वर्षांपासून आहेत. तर एका बाजूला शिक्षकांची भरती करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल एज्युकेशन आणि डिस्टन्स लर्निंगला मोठ्या प्रमाणावरती प्रमोट करायचं. ह्याच्यामध्ये एक आंतरिक एक संबंध आहे, एक अनुबंध आहे, एक रिलेशनशिप आहे जी आपण पाहिली पाहिजे. खूप संकल्पना ह्या मोहक असतात. या अहवालामध्ये असं सांगितलं गेलं की मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असाल आणि काही कारणास्तव 2 वर्षांनी तुम्हाला महाविद्यालय सोडावं लागतंय, तर सरकार असं म्हणतं की 2 वर्ष शिकलास ना बाबा, तर मग घे सर्टिफिकेट. 2 वर्षांचं शिक्षण इक्वल टू सर्टिफिकेट कोर्स, 3 वर्षांचं शिक्षण डिप्लोमा कोर्स, 4 वर्षांचं इंजिनिअरिंग डिग्री, संपूर्ण कोर्स झाला. इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी बाहेर पडेल. हे ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं, पण मला असा एक देश दाखवा ज्या देशाने महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती विवेकीकरण केलेलं आहे, त्याला रॅशनलाइज केलेलं आहे, त्याला एक प्रकारे अधिमान्यता दिलेली आहे
महाविद्यालय मध्येच सोडण्याच्या घटनेला गोंजारलेला आहे, त्याचं असं छुप गौरवीकरण केलेलं आहे. तुम्ही जेवढे म्हणून कोणी लोक हे व्याख्यान माझं ऐकत असाल, त्यातली अशी एक तरी व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीला असं वाटेल की माझी बहीण, माझा भाऊ किंवा माझी मुलगी, माझा मुलगा हा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये मध्येच त्याने शिक्षण सोडून द्यावं? सरकारला याची काळजी नाही आहे की कोणत्या कारणाने विद्यार्थी हे मध्ये शिक्षण सोडून देतात आणि एकदा सोडून दिल्यानंतर पुन्हा लवकर येणं हे एवढं सोपं नसतं. आपल्याकडे जाती आहेत, जमाती आहेत, स्त्रिया आहेत, कोणत्या कोणत्या कारणांनी ते शिक्षण सोडतात याचे अहवाल तयार केले गेले पाहिजे. खरं तर याच्या पाहण्या केल्या गेल्या पाहिजे. त्याला ड्रॉपआउट म्हणतात. अलीकडे त्याला पुश्ड आउट म्हटलं जातंय की ते ड्रॉपआउट नाही आहेत, त्यांना ढकलून देण्यात आलेलं आहे. आणि असा एक प्रश्न आहे की लाखो इंजिनियर्स बेरोजगार आहेत. लाखो. डेटा उपलब्ध आहे किती आहेत. अशा वेळी तुम्ही मध्ये सोडून दिलेले जे इंजिनियर्स आहेत, दुसरं तिसरं वर्ष पूर्ण करून सर्टिफिकेट आणि डिप्लोमा या नावाने तुम्ही मध्येच सोडून दिलेले जे इंजिनियर्स आहेत त्यांना कोण नोकऱ्या देणार आहेत? आज तुम्ही IIT मधनं जरी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली तरी तुम्हाला नोकरीची हमी आहेच असं नाही. तुम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधनं जरी पदवी घेतली, फर्स्ट क्लास जरी मिळवला तरी तुम्हाला नोकरीची हमी आहेच असं नाही. असं असताना मध्येच महाविद्यालय सोडून देण्याचा जो प्रकार आहे, मल्टिपल एक्झिट, मल्टिपल एंट्री, ऐकायला खूप छान वाटतं की केव्हाही सोडता येईल, पुन्हा तुम्ही 2 वर्षांनी या, पुन्हा तुम्हाला प्रवेश दिला जाईल. प्रवेश तर दिलाच जाईल, त्यात काय नवीन आहे. आम्ही विद्यापीठांमध्ये 4 वर्षांनी आलेल्या विद्यार्थ्याचं पण शिक्षण पूर्ण करून घेतो. काहीतरी मार्ग असतातच, नियम असतातच, त्यात विशेष काही नाही. पण मल्टिपल एक्झिट, मध्ये सोडायचं शिक्षण, याचं जे विवेकीकरण या अहवालामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याला गोंडस सर्टिफिकेट डिप्लोमाचे समकक्ष ठरवण्यात आलेलं आहे, याचा एक नीट विचार आपण केला पाहिजे. खूप वर्षांपासून भारतामध्ये MPhil चा प्रोग्राम राबवला जातो. हा अहवाल असं म्हणतो की MPhil ची काय आवश्यकता आहे, हे स्क्रॅप केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. बऱ्याच वर्षांपासून चर्चा आहे की MPhil हे बंद करावं. आता जे विद्यार्थी PhD करण्यासाठी स्वतःला पात्र समजत नाहीत, काही वेळ घेतात, काही प्रकारची परिपक्वता नसते, एक आत्मविश्वासाचा अभाव असतो, कुठल्या तरी तयारी कमी पडते, काही वेळ घ्यायचा असतो, अवधी घ्यायचा असतो, मग MPhil हा एक मधली अरेंजमेंट आहे की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MPhil करावं, त्यानंतर PhD करावं. पण नवे कोर्सेस जाहीर करण्याऐवजी आहे ते कोर्सेस बंद करायचे, MPhil बंद करायचं, त्यासोबत स्कॉलरशिप्स बंद होतात, हॉस्टेलच्या सीट्स कमी होतात, विद्यार्थी थेटपणे वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधांसाठी महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये येणारच नाही. तर हे नकारात्मक धोरण आहे. MPhil बंद करावं कोणत्याही विद्यार्थी संघटनेची मागणी नाही. मला सांगा, तुम्ही अभ्यास करून सांगा की ज्या नॅशनल स्टेट लेवल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी अशी मागणी केलेली आहे की MPhil बंद करा. पालकांनी मागणी केलेली आहे MPhil बंद करा. कोणत्या राजकीय पक्षाने त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे की MPhil बंद करा. तर कुणी सरकार हे केवळ सत्तेमध्ये आहे, बहुमतामध्ये आहे म्हणून जर धोरण असं घेत असेल तर ते धोरण हे चिकित्सेसाठी पात्र आहे, खुलं आहे. तुम्ही पात्र आहात चिकित्सा करण्यासाठी. भारतीय राज्यघटना अशा प्रकारच्या धोरणांची चिकित्सा करण्याची मुभा आपल्याला देत असतं. या अहवालामध्ये असं सांगितलं की एक प्रकारचं नॅशनल रिसर्च फाउंडेशन असेल. हे पण ऐकायला बरं वाटतं, नॅशनल रिसर्च फाउंडेशन. पण किती संस्था स्थापन करणार? UGC होतं ते बरखास्त केलं पाहिजे, मग रुसा आलं. रुसा आल्यानंतर आता या अहवालामध्ये नवीनच एक शब्द ऐकायला मिळतो, काहीतरी राष्ट्रीय शिक्षण अभियानासारखा एक नवी संकल्पना आहे. तर जुन्या संस्था बाद करायच्या आणि नव्या संस्था, नव्या संकल्पना प्रस्तुत करायच्या, यामागे नेमका काय धारणा आहेत ह्या आपण अभ्यासलं पाहिजे. आता संशोधन सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आहेत, केंद्रीय विद्यापीठ आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत. प्रत्येक विषयामधली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, NCL आहे केमिस्ट्री मधली.
सोशल सायन्सेस मधल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे, ISI कोलकात्यामध्ये, सर्व इन्स्टिट्यूट्स आहेत. असं असताना पुन्हा नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि मग वारंवार लिहिलं जातं की हे इंडस्ट्रीला जोडावं. आता ह्या नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे आहे NRF, ते इंडस्ट्रीला जोडलं पाहिजे याविषयीचं एक मत याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे. म्हणजे बेसिकली संशोधन हे समाजा उपयोगी असावं, इंडस्ट्रीला उपलब्ध होऊ नये असं म्हणता येणार नाही, पण त्याचा आवर्जून उल्लेख करायचा आणि संशोधनाची जी सामाजिक उपयोगिता आहे तिचा साधा उल्लेखही करायचा नाही, त्याची किमान पातळीवरची हमी सुद्धा द्यायची नाही. यामागे सुद्धा विशिष्ट असं एक सत्ताकारण हे दडलेलं आहे. एक संकल्पना गेल्या 3 वर्षांपासून वारंवार वापरली जाती आहे. ती संकल्पना आहे स्कूल कॉम्प्लेक्स. ही सुद्धा एक मोहमयी संकल्पना आहे. तुम्हाला कुठल्या शासकीय अभ्यासकाने विचारवंताने समजावून सांगितलं तर आपण सगळे लोक या प्रभावामध्ये येऊ की स्कूल कॉम्प्लेक्स किती चांगली संकल्पना आहे. खेडोपाडी शाळांना क्रीडांगण नाहीत, ग्रंथालय नाहीत, चांगल्या इमारती नाहीत, शिक्षक नाहीत, लायब्ररी नाही. मग काय करायचं तर 3, 4, 5, 6 शाळा एकत्र करायच्या आणि एक स्कूल कॉम्प्लेक्स तयार करायचं आणि या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये सर्व सुविधा दिल्या जातील असा हा ड्राफ्ट म्हणतो. स्कूल कॉम्प्लेक्सची पूर्वअट आहे ती शाळा बंद करणे. पुन्हा प्रश्न आहे की शाळा बंद करता येते का? RTI काय म्हणतं, शाळा बंद करता येते का? शाळा सहजासहजी बंद करता येत नाही. मी मध्यंतरी एक लेख वाचला द हिंदू मध्ये. 5 अभ्यासकांनी एकत्र येऊन एक आर्टिकल लिहिलेलं आहे. सेन्सस डेटा वापरला आणि आर्टिकल लिहिलं. लेखाचं शीर्षक आहे टू मेनी चिल्ड्रन आउट ऑफ स्कूल. नंतर इंटरनेटवरती टाका, माहिती घ्या, लेख येईल. टू मेनी चिल्ड्रन आउट ऑफ स्कूल. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये 6 ते 17, त्यांनी थोडंसं मोठी एक रेंज घेतली वयोगटाची. या वयोगटामधल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 8.4 कोटी बालक हे शालाबाह्य आहेत. हा मोठा आकडा आहे. 10वी नंतरचं ड्रॉपआउट जर गृहीत धरलं आपण तर 8.4 म्हणजे 8.5 कोटी बालक शालाबाह्य असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 1/5 लोकसंख्या आहे. जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये एवढी लोकसंख्या आहे. इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 1.5 पट ही लोकसंख्या होती आहे. 8.5 कोटी लोक बालक जी शालाबाह्य आहेत. हे मी सांगत नाही आहे, हे या देशामधले 5 अभ्यासक सांगतायत ज्यांनी एका लीडिंग न्यूजपेपरमध्ये लिहिलेला लेख आहे. सोर्स आहे 2011चा सेन्सस डेटा. तर जेव्हा स्कूल कॉम्प्लेक्स साठी शाळा बंद केली जाते तेव्हा तर्क असा मांडला गेला की या देशामधल्या एकूण प्राथमिक शाळांपैकी 28% शाळांना 30 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. मध्यंतरी डॉक्टर अनिल सदगोपाल यांच्या सोबत मी रमेश बिजेकर, नंदलाल लोकडे आम्ही नागपूरच्या काही शाळांची पाहणी केली आणि आम्हाला अशा नागपूर शहरामध्ये शाळा दिसल्या की जिथे 30 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. याचा अर्थ असा नाही आहे की त्या शाळेच्या आसपास शाळाबाह्य विद्यार्थी नाही आहेत. मग हा जर तर्क आपण लक्षात घेतला की स्कूल कॉम्प्लेक्स तयार करायची आहेत तर एकूण प्राथमिक शाळांपैकी 28% शाळा बंद होणार आहेत. हे मी सांगत नाही आहे, हे या देशामधल्या केंद्र सरकारने 6 दिवसांपूर्वी जाहीर केलेला अहवाल सांगतो आहे की 28% शाळांमध्ये 30 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. याच शाळांच्या मुख्याध्यापकांनी अहवाल दिलेले असतात की शालाबाह्य मूल एकही नाही आमच्या आसपास. 1, 2, 3, 4 किलोमीटर काय ती कक्षा असेल त्यामध्ये एकही मूल नाही. तर ही फसवणूक आहे. एकही मूल नाही असं होत नाही. मी ज्या विद्यापीठामध्ये शिकवतो त्या विद्यापीठामध्ये 1 वर्षापूर्वी
आमच्याच विभागाने बाल साहित्यावरचं एक चर्चासत्र घेतलं होतं. चर्चासत्राच्या मध्यंतरी लंच ब्रेक झाला आणि आम्ही जेवण्यासाठी बाहेर आलो सभागृहाच्या, तर एक बालक रांगेमध्ये उभ्या असलेल्या सर्व बालसाहित्यिकांच्या आणि आमच्यासारख्या प्राध्यापकांच्या हातात प्लेट देत होता. मी एक दोन साहित्यिकांशी आणि आमच्या विभागातल्या काही लोकांशी बोललो की काय अंतर्विरोध आहे. सभागृहामध्ये बाल साहित्यावर चर्चा आहे आणि सभागृहाच्या बाहेर प्लेट सर्व करण्यासाठी एक बालक आहे. मी नांदेडच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एकदा गेलो आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर एक मुलगा चहाची केटल घेऊन फिरत होता. हे चित्र सार्वत्रिक आहे, दृष्टी लागेल बघण्याची. केवळ बालकामगार म्हणजे कुठेतरी मुंबईमध्ये आहेत, हैदराबादमध्ये असं आहे असं नाही. शेतांवर आहेत, घरोघरी आहेत, चहाच्या टपऱ्यांवर आहेत, किराणा दुकानमध्ये आहेत, फुटपाथवर आहेत, रेल्वे स्टेशन्स वरती आहेत, शाळा महाविद्यालयांच्या दाराच्या बाहेर उभे आहेत हे बालकामगार. आणि अशा वेळी या शालाबाह्य मुलांचा शोध न घेता सरकार सरळ असं म्हणतंय की 1,19,000 शाळा ह्या सिंगल टीचर स्कूल्स आहेत. मी मनाचा आकडा सांगत नाहीये, मी परवा सरकारने जाहीर केलेल्या धोरणातला आकडेवारी तुम्हाला देतोय. 1,19,000 सिंगल स्कूल टीचर्स आहेत भारतामध्ये, म्हणजे सिंगल टीचर स्कूल्स आहेत. 94,000 ज्या आहेत त्यापैकी प्रायमरी शाळा आहेत. ह्या शाळा बंद होणार. तुम्हालाही बरं वाटतं की एक शिक्षकी शाळा कशाला पाहिजे, बंद करा. 30 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत 4थी पर्यंत, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये 4, 5, 8, 10 विद्यार्थी आहेत. कशाला अशी शाळा चालवायची, बंद करा. त्या मोठ्या गावामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स सुरू करा. तर शाळा बंद करणे ही एक अतिशय हिंसात्मक कृती आहे. जपानमध्ये एक मुलगी होती, ती दुर्गम भागामध्ये राहत होती आणि ट्रेनने तिला शाळेत जावं लागायचं. ती ट्रेन बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हा सरकारला कळालं की जर ही ट्रेन बंद केली तर त्या मुलीचं शिक्षण बंद होईल. म्हणून सरकारने निर्णय घेतला, म्हणजे त्या रेल्वे खात्याने निर्णय घेतला. काही प्रमाणात रेल्वेचं खासगीकरण पण झालेलं असेल जपानमध्ये, पण जे रेल्वे खातं आहे त्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत ही शाळा म्हणजे या मुलीचे शिक्षण संपत नाही तोपर्यंत आम्ही ट्रेन बंद करणार नाही. त्या ट्रेनचा स्टाफ बंद केला गेला नाही, तो ट्रॅक पूर्ववत केला गेला, सुरू ठेवला गेला. ते रेल्वे स्टेशन जे होतं ते रेल्वे स्टेशनही सुरू ठेवलं गेलं आणि केवळ एका मुलीसाठी ही ट्रेन ही चालवली गेली. इंटरनेटवरती माहिती घ्या, तुम्हाला या एका ऐतिहासिक घटनेची माहिती मिळेल. एका विद्यार्थिनीसाठी एक संपूर्ण रेल्वे गाडी धावते कित्येक वर्ष. एवढी संवेदनशीलता जपानचं सरकार दाखवू शकलं, म्हणून जपानने संपूर्ण पेचिराख झालेला असताना सुद्धा पुन्हा गरुड झेप घेतली आणि जगात आपले सर्वांचे डोळे दिपून जातील अशी प्रगती साधली जपानने. आणि आपल्याकडे 8 कोटी बालकं हे शालाबाह्य असताना 28% शाळा बंद होण्याची शक्यता या अहवालामध्ये एक लपलेली शक्यता आहे. ती अहवाल असं म्हणत नाही की 28% शाळा आम्ही बंद करू, पण अहवाल असं म्हणतो की 28% शाळांमध्ये 30 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. आणि त्याच पॅरेग्राफमध्ये सांगण्यात येतं की आम्ही स्कूल कॉम्प्लेक्स काढू, 4, 5, 8, 10 शाळांची एक शाळा करू आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. आता खरं अशी सर्व गुणसंपन्न, सर्व सुविधांनी युक्त अशी शाळा, अनुदानित शाळा मी तरी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला दाखवा, मी ती शाळा बघायला तुमच्या गावामध्ये येईल. निकष असे असतील की RTE नुसार वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचं गुणोत्तर पाहिजे, चांगलं ग्रंथालय पाहिजे, कार्यरत अशी प्रयोगशाळा पाहिजे, क्रीडांगण पाहिजे आणि क्रीडा विभाग पाहिजे, क्रीडा शिक्षक पाहिजे, क्रीडेचं साहित्य पाहिजे. आणि RTE मध्ये जे कलेचं वगैरे शिक्षणचा उल्लेख करण्यात आलेला होता त्या कलेचं शिक्षण दिलं पाहिजे. फिनलँडची सर्वोत्कृष्ट शिक्षण प्रणाली मानली जाते, तर त्या सरकारने फिनिश विद्यार्थ्यांना कलेचं शिक्षण दिलं, संगीताचं शिक्षण दिलं, चित्रकलेचं शिक्षण दिलं.
आपल्याकडे आरटीईची अंमलबजावणी झाली, 2 वर्ष कला शिक्षक नेमले गेले, दुसऱ्या वर्षी त्यांचा पगारच दिला गेला नाही. महाराष्ट्रात तरी अवस्था आहे की त्यांचा पगार हा मुख्याध्यापकांना करता आला नाही. शेवटी ते कला शिक्षक कंटाळून गेले आणि त्यानंतर शाळांनी कला शिक्षक भरण्याचं जे एक प्रमाण होतं ते प्रमाण थांबवलं. आता युजीसी बरखास्तीची चर्चा आहे. तुम्ही विचार करा, आता मी फार तपशिलात जाणार नाही की युजीसी का बरखास्त करायचंय. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना, त्यांचे पंतप्रधान असताना एक चर्चा सुरू करण्यात आलेली होती की युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचं नाव हे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन करा. ऐकायला बरं वाटतं, ग्रँड शब्द जाईल आणि एज्युकेशन शब्द येईल, पण त्याच्या मागे लपलेलं राजकारण असं असतं की संपूर्ण ग्रँट्स या शब्दावरतीच आक्षेप आहे. आम्हाला अनुदानच द्यायचं नाहीये, फायनान्सच करायचं नाहीये, आणि म्हणून युजीसीचं नाव बदलता बदलता राहिलं गेल्या 15-20 वर्षांमध्ये. आता युजीसी बरखास्त करण्याची चर्चा भारतामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही याचा विचार करा की युजीसी जातं आणि रुसा येतं, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. हे या सरकारने आणलेलं नाही, याच्या आधीच्या सरकारने आणलेलं आहे, मनमोहन सिंग सरकारने आणलेलं आहे रुसा. आणि त्याच्याविषयीची सगळी तरतूद चर्चा ही तेव्हा सुरू झालेली होती. त्यामुळे 2 वेगवेगळ्या पक्षांची सरकारं येतात आणि जातात, पण त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक कसा नसतो हे आपण पाहू शकतो. या अहवालामध्ये मी उल्लेख केला की उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणाची एक चर्चा ही उघड छुप्या पद्धतीने करण्यात येत आहे. तुम्ही स्वतः वाचा, तुमचा अर्थ तुम्ही स्वतः तयार करा. आता मी सांगणार नाही की कुठल्या वाक्याचा कुठल्या पॅरेग्राफचा काय अर्थ आहे. पण प्रायव्हेट हा शब्द जो आहे तो शब्द या अहवालामध्ये 36 वेळा वापरलेला आहे. मी तो अहवाल वाचताना हे सगळे शब्द पण बघत होतो, अंडरलाईन करत होतो. 36 वेळा प्रायव्हेट शब्द वापरला जातो, जो शब्द भारताच्या राज्यघटनेमध्ये नाही आहे. समाजवाद नंतर का होईना पण तो आला शब्द. न्याय, समता वगैरे हे शब्द आपण प्राणप्रिय म्हणतो, समजतो भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामधले. पण या अहवालामध्ये इक्वालिटी हा शब्द 6 वेळा येतो आणि प्रायव्हेट हा शब्द 36 वेळा येतो. पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची चर्चा येते. सांगण्यात येतं की फिलॅन्थ्रॉपिक पद्धतीने शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं पाहिजे. आपल्याकडे फिलॅन्थ्रॉपी कुठे आहे? चॅरिटी कुठे आहे? दातृत्व कुठे आहे? लोक मंदिरांना पैसे देतात, मशिदींना पैसे देतात. तुम्ही कोणत्याही खेड्याची पाहणी करा, त्या खेड्यामध्ये तुम्हाला 2-3 जुनी मंदिरं, 2-3 नवी मंदिरं दिसतील. सप्ताह असतो धार्मिक, त्याच्यासाठी लाखो रुपये गोळा होतात. या मराठवाड्यामध्ये पट्टी म्हणतात, पट्टी गोळा केली जाते. तुमचे किती एकर्स आहेत, घरात नोकरदार कोण आहे त्यावर ते ठरतं. जे हिंदूंचं आहे ते मुस्लिमांचं असेल, तेच ख्रिश्चन लोकांचं असेल. चॅरिटी म्हणजे धार्मिक. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये याची चर्चा केलेली आहे की आपल्याकडे चॅरिटी जी आहे ती जात आणि धर्माचं रूप धारण करते. जातीच्या संघटना, जातीचे वसतिगृह, 10वी 12वी पास झाल्यानंतर जातीचे जातवार विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे समारंभ होतात. तर जात आणि धर्म हे चॅरिटीचे चॅनल्स आहेत या देशामध्ये. त्यामुळे भारताची राज्यघटना ही शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रश्न हा फिलॅन्थ्रॉपीवरती सोडत नाही, दातृत्वावरती सोडत नाही. ती स्टेटची जबाबदारी आहे. अमेरिका, इंग्लंड, चीनने तो कुठल्याही भांडवलदार वर्गाच्या लहरीवरती आणि धर्मदाय अशा प्रकारच्या त्यांच्या मनोवृत्तीवरती सोडून दिलेला नाहीये. शाळा चालवायची आहे, सरकारने चालवायची आहे. शिक्षकांचा पगार सरकारने द्यायचा आहे, त्यासाठी लोक कष्ट करतात. श्रमातून कराची आकारणी केली जाते. मध्यमवर्गीय लोक, छोटे मोठे व्यापारी त्यांच्या कमाईचा एक भाग हा इन्कम टॅक्स म्हणून भरतात.
त्या इन्कम टॅक्स आणि तत्सम जी कर आकारणी आहे त्यातून वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवायच्या असतात, शाळा चालवायची असते, महाविद्यालय चालवायची असतात. तुम्ही मला दाखवून द्या की भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठे असं लिहिलेलं आहे की शिक्षणाचा प्रश्न हा चॅरिटीच्या माध्यमातून सोडवायचा आहे. हा अहवाल सांगतो की फिलॅन्थ्रॉपिक ज्या अटेम्प्ट्स आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील शाळेच्या गुणवत्ता वगैरेचा प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजे आहे, असा हा अहवाल सांगतो. एक्झॅक्टली या भाषेत सांगत नाही, पण तुम्ही वाचा, तुम्ही तुमचा अर्थ काढा. एक नवीन समस्या तयार झालेली आहे की हा अहवाल एक संकल्पना वापरतोय. ती संकल्पना आहे सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स. SEDG, सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स. हा अनकॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आहे. उघडा राज्यघटना, बघा, दाखवा की सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप ही संकल्पना आली कुठून? शेड्यूल कास्ट फक्त एकदा वापरलेला आहे हा शब्द पूर्ण अहवालामध्ये, पण सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप ही नवी कॅटेगरी तयार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कॅटेगरीज डिझॉल्व्ह करण्यात आल्या. म्हणजे सामाजिक आरक्षणाची जो टोकदारपणा होता, ज्या कॅटेगरीज डिफाईन करण्यात आलेल्या होत्या त्या डिफ्यूज केल्या गेल्या, त्या पातळ केल्या गेल्या आणि त्या कोलॅप्स केल्या गेल्या एका व्यापक संकल्पनेमध्ये, ज्याला म्हटलं गेलं सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स. ही डिफाईन केली गेलेली नाही आहे कॉन्स्टिट्यूशनने संकल्पना. सुप्रीम कोर्टने कुठे असं म्हटलेलं नाही की ही संकल्पना आहे. आणि हा शब्द प्रयोग या अहवालामध्ये 60 पानांमध्ये 26 वेळा वापरलेला आहे. सगळी चर्चा ही सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप अशी करण्यात आलेली आहे. तर नव्या संकल्पना जेव्हा येतात तेव्हा त्या जुन्या संकल्पनांना बाद करतात. नवा जेव्हा विचार येतो तेव्हा तो विचार हा जुन्या विचारांना बाद करतो. जुनं असं काय होतं की जे टाकून द्यायचं आहे? तुम्हाला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अदर बॅकवर्ड क्लासेस, नोमॅडिक ट्राईब्स ह्या कॉन्स्टिट्यूशनने डिफाईन केलेल्या संकल्पना आहेत. ते समूह भारतामध्ये अस्तित्वात आहेत. त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जे अहवाल आहेत, ज्या पाहण्या आहेत, NSSO डेटा असेल, सेन्सस असेल, तो उपलब्ध आहे. त्यातला एक वर्ग श्रीमंत असेल तर त्याला बाहेरही काढता येईल. पण सरसकट सामाजिक आरक्षण आणि सामाजिक ज्या सुविधा दिल्या जात होत्या, त्यासाठी ज्या कॅटेगरीज होत्या त्या डिलेजिटिमाइज करणे, त्यांची अधिमान्यता काढून घेणे आणि नव्या संकल्पना, नवे शब्द प्रयोग रुजवणे, यामागे सुद्धा एक प्रकारचं राजकारण हे लपलेलं आहे. मला असं वाटतं की आपण सावध असलो पाहिजे. सरकारवर टीका करावी आणि अहवालाचं नकारात्मक मूल्यमापन करावं असं काही मला म्हणायचं नाही आहे, पण आपल्याला चिकित्सा करता यायला पाहिजे. सरकार कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचं असो, लोकशाही आहे. ज्या पक्षाला आपण निवडून दिलेलं आहे त्या पक्षाचं सरकार आहे आणि त्या सरकारला त्यांच्या विचारांना अनुकूल अशा प्रकारचा अहवाल तयार करण्याची मुभा ही लोकशाहीमध्ये असते. सरकार ते करत असतात, पण लोकशाहीमध्ये चिकित्सा करण्यासाठी देखील वाव असतो. हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि सामंतशाहीमध्ये. पूर्वीच्या काळी राजा आणि सामंताच्या विरोधात तुम्ही मत व्यक्त केलं तर तुम्हाला फासावरती लटकवलं जात असे, देहांताची शिक्षा दिली जात असे. लोकशाही ही मुख्यतः विरोधी मतावरती उभी असते. विरोधकाच्या मताच्या प्रति सहिष्णुता ही लोकशाहीमध्ये अपेक्षित असते. आणि म्हणून कोणताही अहवाल असो, म्हणजे मेकॉलेचं मिनिट असो, नेहरू काळामधला राधाकृष्णन आयोग असो, इंदिरा गांधींच्या काळामधला कोठारी कमिशन असो, राजीव गांधींच्या काळामधलं न्यू एज्युकेशन पॉलिसी असो, किंवा आत्ताचा कस्तुरीरंगन अहवाल असो, त्या काळामधला जो विरोधी पक्ष होता त्याने या अहवालांचं मूल्यमापन केलेलं आहे. आज तुम्ही विरोधात असा अथवा नसा, पण एक जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाचं मूल्यमापन, त्याची चिकित्सा
करण्याचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे. विशेषतः सत्याची गळचिपी होण्याचा हा जो काळ आहे, या काळामध्ये आपण सत्य सांगण्याचा जो आपला अधिकार आहे, चिकित्सा करण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार हा अबाधित ठेवला पाहिजे. भयाचं वातावरण हे सर्वत्र दिसत असलं तरी मोठा समाज जो आहे तो समाज भयमुक्त करण्यासाठी आपल्या या देशामधले जे बुद्धिजीवी आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले व्यावसायिक आहेत, सुशिक्षित वर्ग आहे, नोकरदारांचा वर्ग आहे, या वर्गावर जबाबदारी आहे की त्यांनी जनतेचं हित ज्या विचारांमध्ये असेल, जो विचार हा भारताच्या संविधानाला अनुकूल आणि अनुरूप असेल, त्या विचारांची रुजवणूक केली पाहिजे आणि तो महत्वाचा निकष मानून सर्व प्रकारचे अहवाल जे आहेत त्या अहवालांची तपासणी केली पाहिजे. तर मी इथे थांबतो. माझं जर व्याख्यान हे लांबलं असेल तर तुम्ही मला माफ कराल आणि काही प्रश्न असतील तर मी त्यांची उत्तरं देऊ शकेल. मी संयोजकांचे आभार मानतो आणि सर्व श्रोते प्रेक्षक जे आहेत त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर काही प्रश्न आहेत? बॅटरी लावली. सर काही प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला कॉल करून सांगा तुम्ही. ओके सर. पहिला प्रश्न आकाश सालवे यांचा आहे. ते विचारतायत, बहुजन समाजासाठी इंग्रजी भाषा उत्तम मानावी का? कारण मराठी भाषा पण जात शिकवते, उदाहरणार्थ श्री गणेशा म्हणून सुरुवात करणे वगैरे वगैरे, तर त्यामुळे इंग्रजी भाषा उत्तम मानावी का? मराठीचा श्री गणेशाशी काही संबंध नाही आहे. श्री गणेशाचा संबंध हा धर्माशी आहे, पुन्हा धर्माचा मराठी भाषेशी काही संबंध नाही. तसा इंग्रजी, होय, इंग्रजी भाषेचा ख्रिश्चॅनिटीशी काही संबंध नाही आहे. येशू ख्रिस्त जेव्हा जिवंत होते, ख्रिश्चॅनिटीचा जेव्हा जन्म झाला, त्यानंतर 1000 वर्ष सुद्धा इंग्रजी आलेली नव्हती. त्यामुळे आपण इंग्रजीचे विरोधक नाही आहोत. आपण इंग्रजी भाषा ही शिकू नये या मताचे नाही आहोत. मी इंग्रजीचा शिक्षक आहे, मी इंग्रजीचा विरोधक नाही. पण भारतीय भाषा ज्या आहेत, मराठी, कन्नडा, तेलुगू वगैरे, ह्या विकास करण्यामध्ये कोट्यावधी लोकांचे श्रम गुंतलेले होते, बुद्धिमत्ता गुंतलेली होती. ह्या भाषा आता अस्तंगत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वेळी इंग्रजीच्या शिक्षणाची गुणवत्ता वधारली पाहिजे आणि ह्या भाषांचं सुद्धा मरण टळलं पाहिजे, अशी धोरणं असावीत. पुढचा प्रश्न सांगा. पुढचा प्रश्न संजय भोसले यांचा आहे. ते विचारतात, सर मोदी सरकार हे नेहमी आपले निर्णय जनतेवर फक्त लादते. अशा परिस्थितीमध्ये सध्याचे शैक्षणिक धोरण म्हणजे येऊ घातलेले कसे थांबवायचे? सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेतून बाहेर फेकले जातील, त्याचं काय? सरकार त्यांची मतं लादत नसतं. सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे. त्यांनी त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केलेला होता. किती लोकांनी वाचला? मतदान करताना आपल्याकडे मॅनिफेस्टो वाचला जातो का? त्यामुळे सरकार मतं लादत नसतं. त्यांची विचारप्रणाली ही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट झालेली असते. एकदा ते सरकार विराजमान झाल्यानंतर त्या सरकारला पूर्ण अधिकार असतो की त्यांना जी अनुकूल वाटतात, आणि अपेक्षा आपली असते की राज्यघटनेच्या सरनाम्याच्या वगैरे चौकटीत राहून त्यांनी वेगवेगळी धोरणांचं अंमलबजावणी करावी, नवे धोरणं निर्माण करावेत. त्यामुळे सरकार धोरण लादत नाही आहे. लोकशाहीमध्ये हे सरकारं निवडून दिली जातात आणि मग वेगवेगळ्या धोरणांमध्ये बदल करणे हे या प्रक्रियेमध्ये घडणारच आहे. त्यामुळे तुम्हाला
जर ही धोरणं नको असतील तर भारतीय राज्यघटनेने जे मार्ग दिलेले आहेत त्या मार्गांचा अवलंब करून तुम्ही जनमत तयार करू शकता, प्रबोधन करू शकता, तुमची मतं मांडू शकता. वृत्तपत्रांमधून, वेगवेगळ्या माध्यमांमधून सुद्धा ही प्रक्रिया सुरू राहू शकते आणि त्यातून मग कदाचित तुम्हाला हवा असलेला जो विचार आहे तो विचार हा जनता स्वीकारणार असते. आता त्याचे काय परिणाम दुष्परिणाम होतील ते मी तासभर बोलत होतो, त्यामुळे त्याची एक पुनरावृत्ती करणार नाही. पुढचा प्रश्न. गौतम डांगे यांचा प्रश्न आहे की 28% शाळा बंद झाल्यास त्याची कार्यरत शिक्षकांचे भवितव्य काय व तुम्ही सांगा. शिक्षकांना बळजबरीने सेवानिवृत्त केले जाईल. तुम्ही विचार करा, तुम्ही याचा विचार करा. अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी अहवालामध्ये लिहिलेल्या नसतात की शिक्षकांचं काय होईल, शाळेचं काय होईल, इमारतीचं काय होईल, विद्यार्थ्यांचं. स्कूल कॉम्प्लेक्स आहे ते शिक्षक इकडे वर्ग केले जातील, इकडे तिकडे त्यांच्या सेवा ह्या सामावून घेतल्या जातील. बऱ्याच शिक्षकांना शिक्षक म्हणून जेव्हा नोकरी नसायची तेव्हा त्यांना क्लार्क वगैरे म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. असं जगभर भारतभर घडलेलं आहे. शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, पण हा संकुचित दृष्टिकोन आपण आता करू नये. कुठलंही शासकीय धोरण आलं की माझी नोकरी जाईल का, माझ्या सुट्ट्या संपतील का, दिवाळीच्या उन्हाळीच्या सुट्ट्या कमी होतील का, पगार वाढेल का, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्या आता खूप कळीच्या नाही आहेत. आता आपल्याला हे बघायचं आहे की विद्यार्थ्यांचं हित त्याच्यामध्ये आहे का, जनतेचं हित त्याच्यामध्ये आहे का. माझी शाळा बंद होणार आहे म्हणजे माझी नोकरी जाणार आहे का, हा पहिला प्रश्न नाही आहे. कोणाची नोकरी जाणार नाही अनुदानित शाळेतल्या शिक्षकांची, इकडे तिकडे सामावून घेतले जातील. भारताची राज्यघटना, कायदे आहेत कामगारांच्या आणि शिक्षकांच्या बाजूने. पण आपली वृत्ती, आपला दृष्टिकोन हा आपण इतका संकुचित आता ठेवू नये. व्यापक जो प्रश्न आहे स्कूल कॉम्प्लेक्सशी संबंधित त्याचा आपण विचार केला पाहिजे. पुढचा प्रश्न सांगा. सोनाली मोरे यांचा प्रश्न आहे हाऊ टू इंट्रोड्यूस अँड क्रिटिसाइज दिस पॉलिसी एट ग्रास रूट लेवल. मी बोललोय त्याच्याविषयी 1 तासभर. ते त्यांचे प्रश्न मला असं वाटतं इकडे प्रश्नोत्तर सगळे संपलेले आहेत, कारण काहीचे प्रश्नचा उत्तर तुम्ही आपल्या भाषणामध्ये दिलेच आहेत. त्याच्यामुळे आता आपण समारोपाकडे बोलूया. ठीक आहे, मॅडमला विचारतो त्यांना. थँक्यू. धन्यवाद सर. चव्हाण सरांनी आता आपल्या समोर आपल्या विषयावर नवीन शैक्षणिक धोरण आणि हे कुणाचं आहे या विषयावर अत्यंत जबरदस्त अभ्यास करून चिकित्सक आणि विश्लेषणात्मक मांडणी आपल्या समोर केलेली आहे. सर, मी आपले व्यक्तिशः आणि आपल्या शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. तसेच आपण सगळे सातत्याने या व्याख्यानमालेशी जोडलेले आहात. आजची उपस्थिती संख्या तर भरपूर होती. असेच सहकार्य या आपण आपल्या या सलग 6 दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये आपण आम्हाला सहकार्य करावे असे मी आपल्याला आवाहन करते की जेणेकरून तुमच्या या सहकार्याकडून मिळता येईल. आता या व्याख्यानमालेत उपस्थित असलेल्या सर्वांचे मी स्वतः व्यक्तिशः आणि या शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने आभार मानते. तसेच आज आपण ही जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि हा आपला पहिला दिवस होता व्याख्यानमालेचा. या व्याख्यानमालेमध्ये आज आपण सैद्धांतिक मांडणीला सुरुवात केलेली आहे. या शैक्षणिक धोरणाविषयीच्या सैद्धांतिक मांडणीला, त्याच्या या विवरणाला सुरुवात करणार आहोत. हे विवरण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि याकरिता